भूकंप, मोठी खळबळ, भाकरी फिरवणार. सध्या राजकीय बातम्यांमध्ये वापरले जाणारे हे शब्द अचानक क्रिकेटबद्दलच्या बातम्यांमध्ये वापरले जात होते. आणि कारण अर्थातच टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर होता. भारताच्या टेस्ट टीमचं प्रशिक्षक पद गौतम गंभीरकडून काढून घेतलं जाईल आणि त्या जागी व्ही लक्ष्मण टेस्ट टीमचा कोच होईल अशा बातम्या आल्या. याच बातम्यांमधून साऊथ आफ्रिकेविरुद्ध व्हाईट वॉश सहन केल्यानंतर लगेचच बीसीसीआयच्या मॅनेजमेंटने लक्ष्मण सोबत कॉन्टॅक्ट केला होता आणि त्याला टेस्ट टीमच्या कोचिंग बद्दल ऑफर दिलेली असंही सांगण्यात आलं. थोडक्यात गंभीरचा पत्ता कट होण्याच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या. पण अशातच बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, असं काहीही घडलेलं नाही. लक्ष्मणला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला नाही आणि कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत गंभीरच कोच राहील. यावरून पडलेला प्रश्न सिंपल होता. टीम इंडियाच्या गणलेल्या लाईनअपमुळे होम कंडिशन्समध्ये झालेल्या पराभवामुळे गंभीरला रिप्लेस करण्याची मागणी अनेकदा झाली, पण रिझल्ट काही लागला तरी गंभीर थांबला. 2027 पर्यंत थांबणार हे सुद्धा नक्की झालं. पण गंभीरला वाचवलं कोणी? त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स, त्याचा इतिहास की त्याची ताकद? याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सेंटर ऑफ एक्सलन्स, बीसीसीआयचं क्रिकेट हब. इंजर्ड झालेले क्रिकेटर्स असतील किंवा इंडिया ए अंडर 19चे प्लेयर्स असतील, सगळी जनता या COE मध्ये दिसते. याचा प्रमुख व्ही लक्ष्मण आहे. त्यात लक्ष्मणने आतापर्यंत अनेकदा टीम इंडियाचा हंगामी कोच म्हणून काम पाहिलंय. लक्ष्मणचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलंय आणि टेस्ट क्रिकेटमधल्या अनुभवाचा विषयच येत नाही. साहजिकच गंभीरला परफेक्ट रिप्लेसमेंट आणि टीम इंडियात बॅलन्स साधणारा माणूस सापडल्याची चर्चा झाली. पण बीसीसीआयने लईत लई 24 तासात या चर्चांना ब्रेक लावला. गंभीरला अभय मिळालं ते कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत, 2027चा वन डे वर्ल्ड कप होईपर्यंत. आता 27व्या वर्ल्ड कप पर्यंत टीम इंडिया श्रीलंका, न्यूझीलंडमध्ये टेस्ट खेळेल, तर ऑस्ट्रेलियन टीम 5 टेस्ट मॅचेस खेळण्यासाठी भारतामध्ये येईल. तोवर 27वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपलेली असेल. त्यामुळे रिझल्ट काही लागला तरी गंभीर कायम आहे हे फिक्स. यामुळेच प्रश्न आहे, गंभीरला वाचवलं कुणी? गंभीरला वाचवण्यात आघाडीवर आहे बीसीसीआयची टॉप मॅनेजमेंट. टीम इंडियानं 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर राहुल द्रविड हेड कोच म्हणून पाय उतार झाला. त्या जागी गंभीरचा नंबर लागला. त्यावेळी बीसीसीआयने गंभीरला फ्री हँड दिला. 2014 डंकन फ्लेचर हेड कोच म्हणून गेल्यानंतर बीसीसीआय कोचिंग सेटअपमध्ये भारतीय कोचेसच राहतील यासाठी आग्रही होती. भारत अरुण, टी दिलीप, विक्रम राठोड, व्ही लक्ष्मण ही नावं या काळात चमकली. पण गंभीर हेड कोच झाल्यावर कोचिंग सेटअपमध्ये फॉरेन कोचेसची एंट्री झाली. रायन टेन डॉयस्टेट, मॉर्ने मॉर्कल हे कोचिंगमध्ये आले. पण बीसीसीआयने यामध्ये कधी आडखाटी केली नाही. मग गंभीरने स्टार कल्चर नाही तर परफॉर्मन्स पाहिजे असं म्हणत रोहित कोहली सारख्या नावांपुढे फुली मारली. हे दोघं खेळणार नसतील तर रेव्हेन्यूला मोठा फटका बसतो हे माहीत असूनही बीसीसीआयने जे जे होईल ते पाहावे ही भूमिका घेतली. टेस्टमध्ये 2 व्हाईट वॉश, श्रीलंकेकडून वन डे सिरीज हारणं या गोष्टी झाल्यानंतरही बीसीसीआयने गंभीरला प्रोटेक्ट केलं आणि आताही गंभीरच्या प्लॅनवर बीसीसीआयच्या टॉप मॅनेजमेंटचा विश्वास आहे, जो किमान 2027 पर्यंत तरी गंभीरला वाचवताना दिसेल. कारण गंभीरला फ्री हँड देणारे हात मॅनेजमेंटचेच आहेत. गंभीरला वाचवणारी दुसरी गोष्ट आहे परिस्थिती. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन मागच्या वर्षभरात टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झालेले प्लेयर्स. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे ही गंभीरने बाजूला ठेवलेली नावं. थोडक्यात टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडिया ट्रान्झिशन फेज मधून जाते. या शब्दाचा स्वतः गौतम गंभीर सोयीनुसार वापर करतो. पण सिनियर्स बाजूला झाल्यामुळे यंगस्टर सेट होत नाहीत. तोवर टीम इंडिया गणलेल्या अवस्थेत राहणार आहे. आता ही स्टेबिलिटी देण्याचं कामच हेडकोचचं आहे. पण हेडकोच कडून हे होईना, कारण हेडकोचचे प्रयोग फसतायत. नंबर 3ला बॅटिंग कोण करणार हे नक्की नाही. टीम मध्ये किती स्ट्राईक बॉलर्स खेळणार आणि किती ऑलराऊंडर्स खेळणार हे सुद्धा नक्की नाही. हा सगळा डाव जोवर सेट होत नाही तोवर दुसरा कोच आणणं सुद्धा बीसीसीआयला परवडणारं नाही. कारण यामुळे आधीच खोलात गेलेला टीम इंडियाचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो. त्यामुळे टीमला स्टेबिलिटी येत नाही तोवर ही तयार झालेली परिस्थितीच गंभीरला प्रोटेक्ट करणार आहे. अर्थात पाणी गळ्यापर्यंत आहे तोवरच. गंभीरला वाचवणारी तिसरी गोष्ट म्हणजे व्हाईट बॉल क्रिकेटमधलं रेकॉर्ड. एक छक्क्याने वर्ल्ड कप नाही जिताया हे ठामपणे सांगणारा गंभीर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलोय, आपण एशिया कप जिंकलोय हे सांगायला विसरत नाही. इथं तो आपण होम कंडिशन्समध्ये अपराजित असण्याचं ट्रॅक रेकॉर्ड असताना 2 व्हाईट वॉश सहन केले. आपण जवळपास 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हारलो हे मात्र विसरतो. रेड बॉल क्रिकेटमधल्या पराभवांना व्हाईट बॉल क्रिकेटमधल्या अचिव्हमेंट्सचं रिचसर प्रोटेक्शन मिळतं. त्यातही सध्या टीम इंडिया पुढचा मेन फोकस हा व्हाईट बॉल क्रिकेटच आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये
टीम इंडिया आधीच बॅकफुटला गेली आहे. पण T20 वर्ल्ड कप जरा कमी महिन्यावर आहे आणि वन डे वर्ल्ड कप जवळपास 1.5 वर्षावर. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमधल्या रिवायवलपेक्षा BCCIला या 2 ट्रॉफी जिंकायच्या आहेत आणि इथं गंभीरचं भक्कम असलेलं व्हाईट बॉल रेकॉर्ड त्याच्या पथ्यावर पडताना दिसतंय. गंभीरला वाचवताना BCCIने पूर्ण ढील दिली आहे अशातली गोष्ट नाही. गंभीर हेडकोच झाल्यापासून शुभमन गिलला टीम इंडियामध्ये खतरनाक प्रमोशन मिळत गेलं. गिल टेस्ट टीमचा कॅप्टन झाला, वन डे टीमचा कॅप्टन झाला आणि T20च्या पिक्चरमध्येही नसताना त्याला व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी मिळाली. पण गिलचा T20 मधला परफॉर्मन्स ढेपाळला आणि टीमचा व्हाईस कॅप्टन असलेला प्लेअर वर्ल्ड कप स्क्वॉडमधूनच बाहेर पडला. इथं RP सिंग, प्रज्ञान ओझा आणि अजय रात्रा या तिघांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा झाली. गिलला टीममध्ये घ्यायचं यासाठी गंभीर आणि आगरकर आग्रही होते, तर इतर तिघं गिल नको यासाठी आग्रही होते. त्यामुळे साहजिकच गिलचा पत्ता कट झाला. पण गंभीरच्या स्टार बॉयसाठी BCCIने मध्यस्थी केली नाही. परफॉर्मन्सचा जो रूल कोहली आणि रोहितला लागू झाला तोच गिलला सुद्धा लागू झाला. इथं BCCIनं आपली ताकद दाखवून दिल्याची आणि गंभीरला मेसेज दिल्याची चर्चा झाली. आता अर्थात गंभीरला वाचवण्याच्या नादात टीम इंडियाचा परफॉर्मन्स आणखी ढेपाळला तर खापर BCCIवरच फुटणार आहे. पण त्याआधी रडारवर गंभीर येईल हे नक्की. त्यामुळे टीम जिंकली तर क्रेडिट BCCIचं आणि हारली तर पराभवाचा चेहरा म्हणून गंभीर आहेच. थोडक्यात काय तर रिझल्ट काहीही येऊ, गंभीर 2027च्या वन डे वर्ल्ड कप पर्यंत हेडकोच नक्की आहे आणि तो वर्ल्ड कप जिंकला तर त्यापुढेही. आता BCCIने गंभीरला प्रोटेक्ट केलं असलं तरी इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसरने गंभीरला एक सल्ला दिलाय. गंभीरला रेड बॉल क्रिकेटमध्ये कोचिंगचा थेट अनुभव नव्हता, त्याचंच रिफ्लेक्शन सध्या दिसून येतंय. हा अनुभव येण्यासाठी गंभीरने रणजी टीमला कोच केलं पाहिजे. डोमेस्टिक क्रिकेटमुळे त्याचे कोचिंग स्किल्स सुधारतील. आता खराब खेळणाऱ्या प्लेअरला डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा धट्ट्या देणारा गंभीर पानेसरचा सल्ला ऐकायची शक्यता शून्य आहे, कारण त्याच्या डोक्यावर BCCIचा हात आहे. तुम्हाला काय वाटतं, गंभीरला टेस्ट टीमचा कोच म्हणून कायम ठेवलं पाहिजे का? VVS लक्ष्मण बेस्ट ऑप्शन ठरेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.